नमस्कार मित्रो, महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांचा आवडता आणि विश्वसनीय यूट्यूब प्लॅटफॉर्म गिरिजा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा आणि जी टेट 4ची तयारी करणारे अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट किंवा शिक्षक भरती संदर्भातील सर्व बारकावे महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांना माहीत व्हावं, याकरिताच आपला चॅनल या ठिकाणी आपण काय केलं, या ठिकाणी आपला प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे। आणि मी सांगतो, याच्यापूर्वी तुम्हाला जवळजवळ महाराष्ट्रातील 90% अभियोग्यताधारकांना की बिंदू नामावली कशी असते बा, म्हणजे रोस्टर काय असतो, कोणत्या गटाची विषयाची जागा आहे, हा कॉमन प्रश्न आहे। कोणत्या प्रवर्गाला जाणार, कारण की आपण जाहिरात वाचतो तेव्हा आपल्याला कळतच नाही की ती नेमकी कोणत्या प्रवर्गासाठी जातो आहे। तर या सर्व जे बिंदू नामावलीचा जो खेळ आहे तो मी सोप्या भाषेत तुम्हाला पटवून सांगतो आहे। आणि यापूर्वी तरी तुम्हाला यूट्यूब प्लॅटफॉर्मवर बिंदू नामावली कशी असतो आहे, कोणत्या प्रवर्गाला कोणती जागा जातो आहे, हे यापूर्वी तरी तुम्हाला कुठेही पाहायला मिळाले नसेल। अशा पद्धतीचं आज मी तुमच्यासमोर प्रेझेंटेशन घेऊन आलेलो आहो। तर खरोखरच हा शेवटपर्यंत पहा आणि यानंतर तुमच्या शिक्षक भरती संदर्भातील सर्वात मोठा जो कॉमन डाऊट आहे, महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांना पडणारा कॉमन डाऊट की कोणत्या गटाची आणि विषयाची जागा कशी ओळखायची, कोणत्या प्रवर्गाला ती जागा जाणार, हे काहीच कळत नाही। म्हणजे हे नेमकं होतं आहे का? आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या अभियोग्यताधारकांना पडतो आहे। तर त्याकरिता आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। चला तर आपण कुठलाही वेळ न दवडता सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी जी बिंदू नामावली असतो शिक्षक भरतीमध्ये खूप महत्त्वाचा असतो। याचं कारण काय बघा, पारदर्शक व न्याय पद्धतीने भरती झाली पाहिजे, म्हणजे कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होऊ नये, याकरिता या शिक्षक भरतीमध्ये बिंदू नामावलीला खूप महत्त्व असतो। सर्व प्रवर्गांना समान संधी मिळायला पाहिजे, त्याचप्रमाणे आरक्षणाचे जे योग्य पालन आहे, म्हणजे ज्या कॅटेगरीला जी शीट जायला पाहिजे, जेवढं आरक्षण जायला पाहिजे ते जातो हे तपासायला आपल्याकडे काय असतो, संच मान्यता, त्याबरोबर रोस्टरनुसार बिंदू नामावली ह्या गोष्टी आपण चेक करत असतो कोर्ट तक्रार टाळण्यासाठी। म्हणजे कोणताही प्रवर्ग माझ्यावर अन्याय झाला बा म्हणून कोर्टात जाऊ नये म्हणून आपण बिंदू नामावली तपासून घेत असतो मावककडून। पदांची निश्चित व कायदेशीर नोंद राहते, पदाची निश्चित आणि कायदेशीर नोंद असते। तर ती कशा पद्धतीची असते ते आपण आजच्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत। बिंदू नामावली म्हणजेच न्याय्य, पारदर्शक आणि कायदेशीर भरतीची हमी आहे। त्यामुळेच आपण जी बिंदू नामावली आहे त्याविषयी आपण बघणार आहोत। पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघा, मी तुम्हाला एखादी आस्थापना जी आहे त्याचे 100-200 असे पदं घेऊन मी सांगू शकत नाही, कारण 100-200 पदं जर घेतले तर या ठिकाणी व्हिडिओही लांब होणार आणि कन्सेप्ट समजायला आपल्याला 10 पदं किंवा 50 पदं जरी घेतले तरी आपल्याला मुख्य हे जे आहे, मुख्य मोटिव्ह जो आपला की आपल्याला कॉन्सेप्ट समजायला पाहिजे। महाराष्ट्रातील बऱ्याच अभियोग्यताधारकांना बिंदू नामावलीचा कॉन्सेप्ट माहीतही नाही, त्यामुळे हा कॉन्सेप्ट समजायला मी फक्त 50 पदं घेतो। याचा अर्थ असे समजून घ्या की त्या आस्थापनेमध्ये फक्त 50 पदं कार्यरत आहेत। तर बघा, या ठिकाणी 50 बिंदूची काल्पनिक बिंदू नामावली आहे, आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। तुम्ही असेही समजू नका की सर मग ओबीसीला 19% आहे, तुम्ही 18% घेतल्या, या पद्धतीने कुठल्याही प्रकारे तुम्ही म्हणजे जे राऊंड फिगर आपण जे आकडे घेतले आहे त्याच्यामध्ये कमी जास्त आकडे आहेत, वेळेअभावी मी ते घेतलेलेही आहे, हेही मान्य करतो। पण आपला मेन मोटिव्ह आहे की बिंदू नामावली कशी ठरतोय, ते बिंदू कसा ठरतोय त्यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर या ठिकाणी बघा, ही बिंदू नामावली शासन नियमानुसार तयार केली जाते, शासनाचे जे आरक्षण आहे त्याच्यानुसार तयार केली जाते। 50 पदाची भरती करताना सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी म्हणून बिंदू नामावली लागू केली जातो। म्हणजे ज्या ज्या प्रवर्गाला जितका पर्सेंटेज आरक्षण आहे त्या पद्धतीने, कशा पद्धतीने हिला आपण रन करायचं हे शासन ठरवतोय, त्या पद्धतीने बिंदू नामावली आपण 50 बिंदूची काल्पनिक जी बिंदू नामावली ठरवणार आहोत ते आपण या सोप्या भाषेमध्ये शिकणार आहोत। या सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा समावेश असतो। त्यानंतर ही यादी आधीच निश्चित क्रमाने तयार केली जाते।
उद्देश हेच आहे की पारदर्शकता, समान संधी आणि प्रतिनिधित्व निश्चित करणे. प्रत्येक गटाला प्रतिनिधित्व मिळावं याकरिताच हा जो आहे ही बिंदू नामावली तयार केली जाते. या ठिकाणी बघा प्रवर्ग आणि आरक्षण, बघा या ठिकाणी प्रवर्ग आणि आरक्षण, तर याच्यामध्ये जर पाहिलं तर सामाजिक आरक्षण व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल म्हणजे समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षण ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. या ठिकाणी बघा SC, ST, OBC, VJ, NTB, NTC, NTD, AC, BC, EWS आणि ओपन असे जे आहे ते सामाजिक आरक्षण आहेत. तर समांतर आरक्षणामध्ये जर पाहिलं आपण तर महिला 30%, दिव्यांग 3%, खेळाडू 2%, माजी सैनिक 2%, प्रकल्पग्रस्त 2% आणि हा अन्याय नाही आहे तर या ठिकाणी अनाथ असतो, या अनाथला 1%. तर सामाजिक आरक्षण हा मुख्य घटक ठरतो. समांतर आरक्षण हे त्यात वेगवेगळे काय करता येईल हक्क देत असते. तर या ठिकाणी अशा पद्धतीने कॅटेगरी पडतोय. तर त्यानंतर आपण बघूया जर 50 बिंदूचे आपण विभागनिहाय वाटप करू, म्हणजे आपण कशासाठी समजून घेत आहोत ते तुम्हाला शेवटी कळणारच, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे सबस्क्रायबरची संख्या वाढायला पाहिजे. खरोखरच व्हिडिओ चांगलं वाटत असेल तुम्हाला तर सबस्क्राईबची संख्या वाढवा, सबस्क्राईब करा. तर बघा या ठिकाणी 50 बिंदूचे विभागनीय वाटप हे अंदाजे केलेले आहे आपण. सर्व विषय आपण पाहिला 1 ते 5 साठी विषय नसतो, सर्व विषय 15 पदं घेतलेले आहे. गणित, विज्ञान, भाषा आणि सामाजिक शास्त्र 6 ते 8 साठी आपण त्या ठिकाणी सुद्धा 15 पदं घेतले आहे. 9 ते 10 साठी गणित, विज्ञान आणि भाषा आणि सामाजिक शास्त्र याच्याकरिता आपण 10 पदं पकडलेले आहेत. त्यानंतर 11वी 12वी साठी भाषा आणि सामाजिक शास्त्रे याच्यासाठी 10 पदं पकडलेले आहे. एकूण जो 50 पदाचा जो आपण बिंदू नामावली आपण या ठिकाणी कशा पद्धतीने लागू होतं आहे तर ते आपण समजून घेऊया. म्हणजे हे जर समजलं तर तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये मग हजारो पदाची जी जाहिरात येते मग ती कशा पद्धतीने येते हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. आणि यापूर्वी तरी तुम्हाला अशा पद्धतीने कोणीही समजावून सांगितलेला नसेल, त्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगणार. बघा या ठिकाणी त्या आस्थापनेमध्ये एकूण पदं जी आहे ही पदं मंजूर पदं आहेत. कशी पदं आहेत? मंजूर पदं आहेत. तर बिंदू नामावलीनुसार 1 ते 50 क्रमाने पदवाटप होतो. प्रवर्गानुसार SC, ST, OBC आणि समांतर आरक्षण जे मगाशी तुम्हाला सांगितलं महिला आहे, भूकंपग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त आहे, असे समांतर आरक्षण. सर्वांना समान संधी मिळावी, आरक्षणाची अचूक अंमलबजावणी व्हावी, पारदर्शक आणि न्याय भरती प्रक्रिया व्हावी यासाठी ही बिंदू नामावली तयार केली जाते. म्हणूनच 50 बिंदूची काल्पनिक बिंदू नामावली ही न्याय, पारदर्शक आणि प्रभावी जी आहे ही व्यवस्था आहे. तर त्याकरिता आपण ही जी आहे एक कॉन्सेप्ट ठेवलेला आहे. बघा तर या ठिकाणी आपण जी जाहिरात वाचतो ही बघा या ठिकाणी प्रवर्गानुसार आहे. ठीक आहे, प्रवर्गानुसार कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत. तर अगर तुम्हाला व्हिडिओ जर क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही काय करा, तुमची जे व्हिडिओची क्वालिटी आहे HD करा आणि हा कॉन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजून घ्या, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात तुम्हाला तर या भरतीत तर समजणारच, पण येणाऱ्या पिढीलासुद्धा तुम्ही सांगू शकाल. आणि त्यामुळे काय होईल, येणारी पिढीसुद्धा कन्फ्यूज होणार नाही. आणि आपलं काम आहे आपल्याकडे जो ज्ञान आहे तो दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे हा आपला मुख्य उद्देश असायला पाहिजे. बघा या ठिकाणी समांतर आरक्षण व्यतिरिक्त मी याच्या आधी जाहिरात कशी वाचायची हे सांगितलं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी बघू समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जे आपल्याला अनुसूचित जातीच्या जागा आहेत, अनुसूचित जमातीच्या जागा आहेत. बघा या ठिकाणी पेसाच्या जागा आहेत, विजाच्या जागा आहेत, भज ब क, त्यानंतर इमाव 26, त्यानंतर विमाप्र विशेष मागास प्रवर्ग, त्यानंतर EWSच्या जागा आहेत, त्यानंतर SEBCच्या आहेत, त्यानंतर खुल्याच्या 12 जागा आहेत. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी बघूया. तर ह्या जागा बघितल्यानंतर आपल्याला इकडे काहीच मेळ लागत नाही, कोणीकडे मेळ नाही लागत तेही सांगतो. बघा या ठिकाणी काय होते अभियोग्यताधारकांनो. मग आता मला सांगा ओपनच्या ज्या 12 जागा आहेत मग त्या 1 ते 5 साठी आहेत, 1 ते 5 साठी आहे, 6 ते 8 साठी आहे का कोणत्या विषयाला आहे आपल्याला समजतो का? नाही समजत. याचं कारण असं आहे का, याचा कारण आहे की हा कॉमन रोस्टर असतो आणि हा कॉमन रोस्टर असल्यामुळे आपल्याला कळत नाही. एकंदरीत जर विचार जर करायचा जर झाल्यास ह्या खुल्याच्या 12 जागा ज्या आहेत मग या 1 ते 5 साठी किती आहेत, या 1 ते 5 साठी किती आहेत, 6 ते 8च्या मॅथमॅटिक्ससाठी किती आहे, लँग्वेजसाठी किती आहे आणि त्यानंतर सोशल सायन्ससाठी किती आहे हे आपल्याला समजत नाही.
मग हे कुठं समजतं आहे, तर हे समजून जर घ्यायचे जर असेल तर आपल्याला काय करावं लागते, ज्या ठिकाणी म्हणजेच एकंदरीत आपली आस्थापना आहे, म्हणजे जशी जिल्हा परिषद आहे, ते मावककडून जेव्हा रोस्टर तपासून आणतात तेव्हा आपण त्यामध्ये चेक करू शकतो. म्हणजे एकंदरीत सोशल सायन्सच्या 16 जागा आहेत, मग या सामाजिक शास्त्राच्या ज्या 16 जागा आहेत, मग त्या कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी आहेत हे आपल्याला मुळीच कळत नाही. त्यानंतर लँग्वेजच्या या ठिकाणी 150 जागा आहे मराठी लँग्वेजच्या. मग याच्यामध्ये ओपनच्या किती वय, एस टीच्या किती वय, OBCच्या किती वय, SCच्या किती वय, म्हणजे एकंदरीत सर्व. त्यानंतर मग आरक्षण, समांतर आरक्षण जे आहेत, तर मग त्याच्यामध्येच मग कोणाला भूकंपग्रस्ताला किती आहे, प्रकल्पग्रस्ताला किती आहे, हे आपल्याला समजत नाही. मग हे न समजण्यामागे कारण काय आहे, कारण की आपला अभ्यास तितका नाही. तर त्यामुळे आपल्याला हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर मावककडून रोस्टर तपासून आणताना आस्थापनेकडे ही संपूर्ण माहिती असते, पण ती जाहिरातीमध्ये क्रिस्टल क्लिअर दिलेली नसते. तर या ठिकाणी मी तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगतो आहे. आत्ता लक्ष द्या, खरं आपण मुद्द्याकडे आलो की नेमकी कोणत्या विषयाची जागा कोणाला कशी जातो आहे, तर ते आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समजून घेऊ. समोरचे 5 मिनटं खूप इम्पॉर्टंट आहेत. बघा, या ठिकाणी हा जो बिंदू आहे, म्हणजे प्रत्येक जो आस्थापना आहे त्याचा बिंदू ओपनपासूनच सुरू होईल असं नाही, हे गोष्ट लक्षात घ्या. जर एखाद्या ठिकाणी जो बिंदू आहे तो ST पासूनही चालू होतो, SC पासूनही चालू होतो, OBC पासूनही चालू होतो, म्हणजे एकंदरीत कुठूनही तो जो आहे तो बिंदू चालू होतो आहे. ही बिंदू म्हणजे जी आहे, ही बिंदू म्हणजे आहे रांग. ही रांग जी आहे, जशी 50 लोकांची रांग आहे, त्या रांगेमध्ये उभे असलेले 50 लोक म्हणजे त्या आस्थापनेचे 50 बिंदू होत. हे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी समजून सांगतो आहे. तर बघा, या ठिकाणी जो पहिला बिंदू आहे तो पहिला बिंदू 1 ते 5 साठी आहे आणि तो ओपन प्रवर्गासाठी आहे आणि तो महिलासाठी राखीव आहे. त्यानंतर दुसरा जर पाहिला तर SCसाठी आहे, तो SCसाठी कुठल्याही प्रकारे समांतर आरक्षणामध्ये राखीव नाही, म्हणजे SCमधला पुरुषही जाऊ शकतो किंवा महिलाही जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी मी तुम्हाला 50 पदाचं दाखवलेलं आहे. बघा, हे जे आहेत 1 ते 15पर्यंत सर्व विषय जे आहे, हे सर्व विषयाचे आपले 1 ते 5पर्यंतचे काय आहेत, बिंदू आहेत. म्हणजे ते 15 जे आहेत ते 15 मंजूर पदं आहेत आपल्या आस्थापनेमध्ये. म्हणजे एका जिल्हा परिषदमध्ये आपण छोटे 50 पकडले, कारण की आपल्याला समजायला पाहिजे. मग जे 15 आहेत ते 1 ते 5पर्यंत शिकवतात आणि इथं रोटेशन लागलेलं आहे. बघा, ओपन, SC, OBC, ST. इकडे बघा, ओपन, SC, OBC, ST, ओपन, विजय, OBC, SC, SCBC, ओपन, NTB. अशा पद्धतीचा रोटेशन लागलेला आहे. आता तुम्ही म्हणाल मास्तर की एखाद्या आस्थापनेमध्ये उदाहरणार्थ आपण जर पकडला तर ज्याचा आरक्षण 2.5%, 3.5% आहे मास्तर, मग त्यांचं तुम्ही कसे काउंट करता? बघा, ज्यांचं आरक्षण 2.5% आहे, 3.5% आहे, त्यांचं काय होतं या ठिकाणी बघा, जेव्हा त्यांना 3.5 जागा पाहिजे, पण जेव्हा त्यांच्या 100 जागा होतात तेव्हा त्याचे 3 किंवा 4 पदं घेतले जातात आणि जेव्हा 200 जागा होतात तेव्हा 3 किंवा 4 पदं घेतले जातात. म्हणजे 100मध्ये जर 3 जर घेतले तर जेव्हा 200 एकूण कार्यरत पदं राहतील तेव्हा या ठिकाणी काय केले जातात, हे शेवटच्या 100मध्ये 4 घेतले जातात. म्हणजे एकूण किती होतील, 7 पदं. म्हणजे 3.5च्या जे 200 पदं आहेत एकूण, त्याच्यामध्ये 7 पदं त्यांचे कार्यरत असतील. ज्यांचा 2.5% आरक्षण आहे त्यांचे पहिल्या 100मध्ये जर 2 जर घेतले असतील तर 101 पासून 200पर्यंत जर त्या शाळेमध्ये जर मंजूर पदं जर असतील तर त्या ठिकाणी 3 घेऊन त्यांना समान केले जाते. आलं लक्षात? आता उदाहरणार्थ या ठिकाणी सांगायचं झाल्यास OBCला 19% आरक्षण आहे, तर या ठिकाणी आपण 50 पदं घेतले, मग कसं असते बघा, तर आपण जर 9 घेतले इकडे 50मध्ये आणि समोर काय घ्यावं लागेल, मग आपल्याला 10 घ्यावं लागेल 50मध्ये. आलं लक्षात? तुम्हाला चांगल्या पद्धतीने क्लिअर झालं असेलच. मग आता या ठिकाणी बघा की तुम्हाला मी सांगू इच्छितो, इथून 16पासून बघा, 16पासून ST, OBC, त्याच्यानंतर SC, NTC, ओपन, अशा पद्धतीने बघा भाषेचा सुद्धा रोटेशन झालेला दिसत आहे.
मग ते समोर समोर तुम्ही ज्या ज्या वर्गाला जाल, इकडे बघा 6 ते 8 आहे, इकडे 6 ते 8 आहे, इकडे 6 ते 8 आहे. त्यानंतर बघा जो 31वा पद आहे, मग तो 31वा पद बघा या ठिकाणी SCसाठी राखीव आहे आणि त्याच्यामध्ये बघा 9वीचा पद आहे तो. त्याच्यानंतर पुढे पुढे जर आले तर इकडे बघा 41 पासून 50पर्यंत तुम्हाला 11वी 12वीचे पदं दिसतात आणि या ठिकाणी पुन्हा तुम्हाला कॅटेगरी दिसतोय. आणि या ठिकाणी बघा महिला आरक्षित बरोबर या ठिकाणी 15 दिलेले आहे, कारण 50चा आपण केल्यामुळे या ठिकाणी 15 येतील. त्याप्रमाणे बघा या ठिकाणी दिव्यांग आहे, या ठिकाणी खेळाडू आहे, माजी सैनिक आहे, प्रकल्पग्रस्त आहे, खेळाडू आहे, माजी सैनिक आहे, प्रकल्पग्रस्त आहे, माजी सैनिक आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला सांगायचं झाल्यास हे रांगेमध्ये उभे असलेले कार्यरत कर्मचारी आहेत. असं बिंदू म्हणजे काय हे समजून घ्या. मग हे तुम्हाला समजल्यानंतर आता उदाहरणार्थ पकडू आपण, तुम्ही हे तर समजलंच असेल. आणि आरक्षण त्यांच्यासमोर जो आरक्षण लागलेला आहे म्हणजे नेमकी जागा ती त्याच प्रवर्गाच्या त्याच आरक्षणाला जाणार, समांतर आरक्षणाला जाणार. आता त्यानंतरचा तुमचा मुख्य प्रश्न जो आहे, तुम्हाला पिक्चर पूर्णपणे क्लिअर समजेल. या ठिकाणी बघा जो 1 नंबरचा मागच्या इमेजमधला 1, 5, 8, 13, 25, 29, 35 आणि 45 या क्रमांकावर असलेले जे उमेदवार आहेत, म्हणजे जे कार्यरत शिक्षक आहेत, ते सेवानिवृत्त झाले असे समजा. नंबर 1 लाईनीमध्ये पहिला कर्मचारी, 5वा कर्मचारी, 8वा कर्मचारी, 13व्या क्रमांकाचा कर्मचारी, 25वा क्रमांक, 29 क्रमांक, 35 क्रमांक आणि 45 क्रमांकाचा जो उमेदवार आहे तो रिटायर्ड झाला असे आपण समजू. मग हे रिटायर्ड झाल्यामुळे त्या जागा ज्या आहेत त्या जागा रिक्त झाल्या. आलं लक्षात? मग त्या जागा रिक्त झाल्या. 1 ते 5चा जो उमेदवार आहे पहिल्या क्रमांकावर असलेला, ती जागा ओपन महिलासाठी जाईल. म्हणजे जी रिक्त जागा आहे त्याच्या जागी येणारी ती ओपन महिलाच असेल. आलं लक्षात? मग त्याच्यामध्ये कॅटेगरीची महिलासुद्धा दावा करू शकतो, कारण की ती ओपनची महिला आहे. पण या ठिकाणी जो आहे मेल या ठिकाणी काय करू शकत नाही, दावा करू शकत नाही. त्यानंतर सर्व विषयाची 5 क्रमांकाची रिटायर्ड झालेली आहे आणि ती सर्व विषय ओपन आणि तीसुद्धा महिला असल्यामुळे यामध्ये सुद्धा दुसऱ्या फिमेलला एंट्री मिळेल. त्यानंतर 8व्या क्रमांकाचा जो बिंदू आहे तो 1 ते 5 सर्व विषय आणि SC आणि दिव्यांग प्रवर्गातून होता. म्हणजे या ठिकाणी SCची दिव्यांगाची ॲटोमॅटिक शीट त्या ठिकाणी भरावी लागेल. त्यानंतर 13 क्रमांकाचा जो आहे त्याला पण सर्व विषय आहे, SC आहे आणि महिला राखीव आहे. या ठिकाणी ओपनची वगैरे महिला चालणार नाही, तर फक्त आणि फक्त SCची महिला त्या ठिकाणी उभी राहील, म्हणजे ती पद त्या ठिकाणी घेणार. त्यानंतर 6 ते 8चा जो आहे गणित विज्ञानची जागा ओपनची, मग ही सर्वांसाठीच दिसणार, कारण की इथं महिला किंवा बाकी समांतर आरक्षण लागू नाही. त्यामुळे जो 25 क्रमांकाचा जो बिंदू होता आणि त्याच्यावर रिटायर झालेले जे शिक्षक आहेत तर ते गणित विज्ञान ओपनमधून येणार. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी 29 जो आहे हा 29 क्रमांकावरचे 6 ते 8 भाषा प्रवर्गाचे SC आणि या ठिकाणी बघा कुठलाही आरक्षण नाही, म्हणजे या ठिकाणी महिला किंवा पुरुष SC दावा करू शकतो. त्यानंतर जो 35 क्रमांकाचा उमेदवार आहे 9 ते 10ला शिकवत होता, तो रिटायर्ड झाला, भाषा विषय शिकवतो, SCBC प्रवर्गाला गेला आणि महिला जो आहे महिला आरक्षण राखीव आहे. त्यामुळे या ठिकाणी SCBCचं पुरुषसुद्धा काय लागणार नाही. त्या ठिकाणी बघा 45 क्रमांक, त्यानंतर तो रिटायर झालेला आहे बिंदू, 11वी 12वीला आहे, भाषा विषय शिकवणार आणि STचा आहे. त्यानंतर मग काय करणार, इथं महिला किंवा पुरुष काय करू शकतो, अर्ज करू शकतो. मग आता या ठिकाणी आपल्याला जेव्हा आपण जाहिरात वाचतो त्या ठिकाणी आपल्याला क्रिस्टल क्लिअर समजत नाही की नेमका ती जागा कोणाला जाणार. तर जो बिंदू खाली होतो त्या बिंदूवर ती जाहिरात जातोय. आलं लक्षात? आणि त्यानंतरचा जो प्रश्न आहे तुम्हाला पडलेला की सर मग 51वा पद जर निर्माण झाला तर मग काय करायचं. बघा या ठिकाणी 51, 52, 53, 54 जर पद जर निर्माण झाला आणि नवीन विषय जर आले, उदाहरणार्थ पकडून चालू, ज्या विषयाचा आजपर्यंत आपल्या शिक्षणामध्ये समावेश नव्हता, पण तो विषय जर या ठिकाणी आला तर उदाहरण बघू, तर जेव्हा 51वा पद येईल हा ओपनला पुन्हा जाणार.
आलं लक्षात. 52वा पद जो आहे तो SCला जाणार. या ओपनचा जो आहे तो महिलासाठी राखीव जाईल. 52वा पद जो आहे तो SCसाठी जाईल, कुठलाही समांतर आरक्षण नाही. 53वा पद जो जाईल तो 1 ते 5साठी जो आहे तो वर्ग बदलेल, पण OBCला जाईल आणि महिलाला जाईल. अशा पद्धतीने जर पद जर निर्माण जर झाले तर तो रोटेशन आपला जो आरक्षण आहे कॅटेगरी वाईज तो पुढे ढकलल्या जाईल. म्हणजे एकंदरीत सोप्या भाषेत सांगायचं जर झाल्यास तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला सोप्या पद्धतीत समजून सांगतोय. जसे तुमच्याकडे 50 पदं आहेत, म्हणजे 50 पदं असताना या ठिकाणी बघा आपण 10 वर्ग घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मला सांगा याचा आरक्षण जर चांगला जर असेल तर याला 5 जागा येतील, याला 2 जागा येतील, याला 3 जागा येतील, याला 1 जागा येईल, याला 0 येईल, याला 1 येईल, याला 2 येईल, याला 3 येईल, याला 4 येईल. म्हणजे या वर्गातले अशा पद्धतीने सिक्वेन्स म्हणजे तेवढे मुलं आपल्याला उभे करून लावावं लागेल. आणि पुन्हा जर दुसरी पुन्हा 51 पासून जर सुरू होत जर असेल तर पुन्हा मग 10वीचे जे आपण घेतलेले पदं होते त्या पद्धतीने आपण काउंट करत असतो. म्हणजे एकंदरीत जर संच मान्यता आणि जे बिंदू नामावली आहे याच्यामध्ये कार्यरत पदं जेव्हा रिक्त होतात, म्हणजे एकूण पदाच्या कार्यरत पद जो रिक्त होईल त्या जागेवर काय होईल, येणारा पद त्या ठिकाणी निवडल्या जाईल. आणि ह्या ॲडमध्ये आपल्याला खूप मोठा कन्फ्युजन होतो की नेमका कोणती जागा कोणासाठी खाली आहे हे कुठूनही आपल्याला कळत नाही. कारण असं आहे का हा कॉमन रोस्टर असल्यामुळे तो बिंदू कोणत्या वर्गासाठी आणि कोणत्या कास्टसाठी हे कोणत्या प्रवर्गासाठी, कोणत्या कास्टसाठी, कोणत्या समांतर आरक्षणासाठी जातो हे आपल्याला निश्चित कळत नाही. त्याकरिता आपल्याला काय करावं लागते, बिंदू नामावली पाहावं लागते. आणि बिंदू नामावलीमध्ये कोणावरही अन्याय होत नाही. या ठिकाणी जर एखाद्या आस्थापनेमध्ये STपासून सुरू होत असेल तर STच सुरू होणार. जसं उदाहरणार्थ 100 पदं जर असतील आणि SCचं आरक्षण जर फॉर एक्झाम्पल 11% पकडलं आपण तर 100मध्ये SCचे 11 जे कार्यरत पदं असतील. त्याप्रकारे OBCला 19 आहे तर रोटेशनमध्ये 19 पदंच राहतील 100मध्ये. आता तुम्ही म्हणाल सर यावेळेस मग ओपनच्या जागा कशा का जास्त आल्या. आता मला सांगा, रिटायर्ड होणाऱ्यांची संख्या जर ओपनमधून जास्त जर असेल आणि जो बिंदू खाली होत असेल त्या बिंदूप्रमाणेच शिक्षक भरती होतोय आणि हे रोस्टर मावककडून तपासले जातात. त्यानंतरच शेवटी शिक्कामोर्तब होतो आणि जाहिरात प्रसिद्ध होते. तर यानुसार ही कोणत्या वर्गासाठी कोणती जाहिरात आहे ना कोणत्या विषयासाठी कोणत्या कास्टला ती जागा जाणार हे आपल्याला कळत नाही जोपर्यंत आपण बिंदू नामावली पाहत नाही. पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी इतका तर तुम्हाला स्पष्टपणे समजावून सांगितलं की अशा पद्धतीने बिंदूचं वाटप होते आणि अशा पद्धतीने आपल्या जागा येतात. विषयाच्या पण तशाच असतात. ज्या कॅटेगरीचा जो बिंदू खाली होतो ज्या समांतर आरक्षणातून, आता या ठिकाणी आरक्षणाचे आकडे चुकलेले आहे मी मान्य करतोय, पण तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी या ठिकाणी फक्त 50 पदं घेतले. तर अशा पद्धतीने ज्या पदावर रिक्त होतोय शीट म्हणजे एक जागा रिक्त होतोय ती जागा त्याच पद्धतीने भरली जाते जेणेकरून आरक्षणावर कुठल्याही प्रकारे परिणाम पडणार नाही आणि सर्वांना समान न्याय मिळेल. उदाहरणार्थ एखाद्या आस्थापनेमध्ये जर उदाहरणार्थ SC ST त्याच्यानंतर OBCची एकही जर जागा आलेली नसेल तर याचा अर्थ असा आहे का त्या आस्थापनेमध्ये ऑलरेडी कार्यरत पदे मंजूर पदं जेवढे आहेत त्या मंजूर पदाच्या कार्यरत पदे कॅटेगरीमध्ये तेवढे ऑलरेडी कार्यरत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी ज्या रिक्त जागा आहेत ह्या ओन्ली आणि ओन्ली ओपनच्या आहेत असा तुम्हाला बऱ्याच जाहिरातीमध्ये दिसतो. आणि ती कोणत्या विषयाला कोणती जाणार हे मात्र त्या आस्थापनेचा रोस्टर तपासल्याशिवाय समजणार नाही. आणि पुन्हा एक शेवटचं सांगतोय, कॉमन रोस्टर म्हणजे काय तर हे बघा या ठिकाणी वर्ग जे आहे बघा 1 ते 5 6 ते 8 6 ते 8 एकत्र आलेला आहे याला म्हणायचा कॉमन रोस्टर. आणि 1 ते 5 वेगळा, 6 ते 8 वेगळा, 9 ते 10 वेगळा आणि 11 ते 12 वेगळा अशा गटासाठी स्वतंत्र जर रोस्टर जर असेल तर त्याला म्हणायचं स्वतंत्र रोस्टर. तर हा कॉमन रोस्टर असल्यामुळे कोणत्या कॅटेगरीला जागा किती जाणार हे कळत नाही. याचा रिझन असा आहे की या शाळेमध्ये 1 ते 8पर्यंत जे आहे वर्ग भरतात. 1 ते 5पर्यंत जर भरले जर असते
वर्ग आणि 1 ते 5ची शाळा जर असती तर मग ऑलरेडी जेवढ्या SCच्या जागा खाली आहेत म्हणजे तेवढ्याच जागा 1 ते 5ला भरल्या गेल्या असत्या हे समजलं असतं. पण या ठिकाणी कॉमन रोस्टरमुळे कोणत्या वर्गाची म्हणजे ते 1 ते 5ची आहे, 6 ते 8ची आहे, गणित विज्ञानची आहे की भाषेची आहे हे समजण्यासाठी आपल्याला रोस्टर तपासावं लागते. आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने हा रोस्टर समजलाच असेल अशी मी आशा बाळगतोय आणि मी इथेच थांबतोय. धन्यवाद.